जालन्याचे शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर आपल्यासोबत आपण याची बातचीत करणार आहोत। 1 तारखेला मोर्चा काढताय ठाकरे गट आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात भोंगळ कारभाराच्या विरोधात हा मोर्चा काढला जातोय। या मोर्चाकडे तुम्ही नेमकं कशा पद्धतीने पाहता, कारण बरेचसे आरोप केले जात आहेत निवडणूक आयोगावर आणि काल उद्धव ठाकरे यांनी सुद्धा बरेचसे आरोप केले। हे बघा, लोकशाहीमध्ये मोर्चा काढायला कोणाला बंदी नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा घटनेने अधिकार दिलेला आहे, त्यांनी काढावं। परंतु ज्या विषयासाठी मोर्चा काढतात स्वतः आत्मपरीक्षण करावं की लोकसभेमध्ये तुमच्या एवढ्या जागा निवडून आल्या तेव्हा का नाही काढला मोर्चा। आता विधानसभेमध्ये पराभूत झालात, त्यामुळं मला असं वाटतं की ही दुहेरी नीती या राज्यामध्ये चालणार नाही। आपल्यासारखं झालं ठीक आहे, चांगलं आहे, आपल्यासारखं नाही झालं मग अशा पद्धतीनं जनतेमध्ये संभ्रम निर्माण करायचा। मला असं वाटतं की लोक हे सर्व ओळखून आहेत। त्यांनी अमित शाह यांचा ॲनाकोंडा असा उल्लेख केलेला आहे, काय म्हणाले याबद्दल? हे बघा, आता खरं तर दिवाळीचं पाडव्याचं पर्व चालू आहे, लोक एकमेकाला शुभेच्छा देतात आणि मला असं वाटतं की अशा पद्धतीने अशा पर्वामध्ये तरी कमीत कमी थोडंसं भान राहून वरिष्ठ नेत्याने बोललं पाहिजे। ते वरिष्ठ नेते त्यांनी अशा प्रकारचं विधान केल्यामुळंच त्यांना हे दिवस पाहावं लागले असं मला वाटतं। जैन बांधव सध्या बरेचसे मोर्चे काढतात, काल सुद्धा एक मोर्चा निघाला होता जालन्यामध्ये, त्यात तुम्ही सुद्धा सहभागी झाला होतात। त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण होतील असं वाटतं, तुम्हाला दिसतंय? मला वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या मागण्या त्यांच्या पूर्ण केलेल्या आहेत, त्यांचा हेतू त्या ठिकाणी सफल झालेला आहे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरापर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।